हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सुटलेलं पोट आणि वाढलेलं वजन एकसाथ एकदम कमी करायचं असेल तर आजचे एक्सरसाइज तुमच्यासाठी खूप खास आहेत. रोज जर केला तर खरं सांगते 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसू लागतो आणि हा व्यायाम तुम्हाला रोज न चुकता करावा लागेल, कारण रिझल्ट जर तुमच्या म्हणण्यासारखा हवा असेल तर. चला सुरुवात करूया पहिल्या एक्सरसाइजला. सगळ्या एक्सरसाइज बसूनच आहेत, त्यामुळे हलक्या-फुलक्या एक्सरसाइज आहेत. बसून असल्यामुळे प्रत्येकाला जमणाऱ्या अशा आहेत. तर चला खाली बसून घ्यायचं. दोन्ही पायांचं अंतर इतकं ठेवायचं आपल्याला. त्यानंतर दोन्ही हात असं समोर घ्यायचं. तेच हात आपल्या पायाच्या नखाला टच करायचं. परत आपल्याला स्ट्रेट व्हायचं आहे. या व्यायामाचा असर आपल्या कमरेवरती आणि पोटावरती जास्त व्हायले, त्यामुळे त्या भागातली चरबी ही कमी होते आणि वजन कमी व्हायला देखील मदत होते. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनिट करायचा आहे, कारण सुरुवात झाली असेल व्यायामाची. तर जर तुम्ही कायम करत असाल थोडाफार व्यायाम तर तुम्ही 2 मिनिटं करू शकता. आणि सुरुवात करत असाल, पहिल्यांदा व्यायाम करत असाल तर 1 मिनिटं असू दे. मग जसं तुम्हाला सवय होते ना, तुम्ही 2-3 मिनिटं किती केला तरी खूप फायदा होऊ शकतो. पण सुरुवातीला 1 मिनिटं असू दे. खूप छान असा व्यायाम आहे. तर नक्की हा रोजच्या रुटीनमध्ये हा व्यायाम झालाच पाहिजे. तर चला आता करूया दुसरा व्यायाम. सेम बसायचं आपल्याला. दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं आणि आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे. याला चक्की चालन असं म्हणतात. या व्यायामामुळे काय होतं, खास करून आपली पोटावरची जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. कमरेचं दुखणं असतं ते पूर्णपणे गायब होतं आणि आपलं वजन कमी व्हायला देखील मदत होते. पूर्ण शरीर आपल्या शेपमध्ये येतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला उजवीकडून आणि डावीकडून असं रोज 1 मिनिटं तरी नक्कीच केला पाहिजे. बघू शकता मी पहिला उजव्या बाजूने केलं आणि आता डाव्या बाजूने करत आहे. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की तुमचं वजन झटपट कमी व्हावं, पूर्ण शरीरातली चरबी पूर्णपणे गायब व्हावी, तर असे व्यायाम नक्की करा, ज्याच्यामध्ये करायला देखील मजा आली पाहिजे आणि रिझल्ट देखील भारी भेटला पाहिजे. प्रत्येक व्यायाम हा एन्जॉय करत करा, म्हणजे रिझल्ट देखील तुमच्या म्हणण्यासारखा नक्की भेटतो. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसायचं. दोन्ही हात समोर घ्यायचं. दोन्ही हातांना असं जॉईंट करायचं. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. खास करून आपल्या कमरेचं दुखणं आणि कमरेवरची चरबी वितळण्यासाठी आणि आपलं जे साईड फॅट असतं खास करून पोटावरचं, ते पूर्ण गायब करण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे. जसं आपण उजव्या बाजूला जातो तर उजव्या बाजूचं जे साईड फॅट आहे ते पूर्णपणे वितळतं. जसं आपण डाव्या बाजूला जातो तेव्हा डाव्या बाजूचं जे साईड फॅट आहे ते पूर्णपणे वितळतं आणि आपलं पूर्ण शरीराला एक छान शेप भेटतो. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनिटं करायचा आहे आणि असे व्यायाम करत आहे की ज्याच्यामध्ये थकान जाणवत नाही, त्यामुळे व्यायाम केल्यासारखं देखील वाटत नाही आणि रिझल्ट पण खूप छान भेटतात. त्यामुळं व्यायाम हा सकाळचाच असू दे, म्हणजे आपल्याला दिवसभरामध्ये फुल एनर्जी मिळते. आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसले आहे. दोन्ही हात असं समोर करायचं आणि आपल्याला असं वाकायचं आहे. खूप छान असा व्यायाम आहे. खास करून पूर्ण शरीरातली चरबी वितळण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे. बघू शकता पाठीचा कणा, कमरेवरची आणि आपल्या पोटावरची, आपल्या हिप्सवरची जी वाढलेली चरबी पूर्णपणे वितळते. त्यामुळेच तर आपलं वजन कमी होतं. तर कारण एक्स्ट्राची जी चरबी असते खास करून लटकलेली, ती पूर्ण एकदा गायब झाली ना, मग आपलं शरीर एकदम छान शेपमध्ये येतं आणि वजन देखील कमी होतं. त्यामुळे हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनिटं तरी नक्कीच केला पाहिजे. त्याचसोबत दिवसभरामध्ये भरपूरचं पाणी प्यायचं, म्हणजे कसं वजन कमी व्हायला मदत होते. आणि 8 तासांची झोप घ्यायची. जास्त झोपल्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे 8 तासांची झोप आपल्या शरीरासाठी एकदम बरोबर आहे. व्यायाम तर रोज असू दे, त्याचबरोबर रोजच्या रोज आपल्याला जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. जसं की सकाळचा व्यायाम असू दे, संध्याकाळची थोडी वॉकिंग असू दे, म्हणजे रिझल्ट हा खूप छान भेटतो. आणि अशा प्रकारचे व्यायाम करायचे की तुम्हाला ते एन्जॉय करता आले पाहिजे. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी सेम बसायचं आहे. दोन्ही हात स्ट्रेट करायचं. त्यानंतर उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच करायचा. परत आपला हात तो स्ट्रेट ठेवायचा. त्यानंतर डावा हात आहे तो उजव्या पायाला टच करायचं. खूप हलका जरी व्यायाम असला तर पूर्ण शरीराला तो लागू होतो. समोरून देखील व्यायाम व्हायला आणि मागून देखील. त्यामुळं आपलं वजन देखील कमी होतं आणि आपल्या पूर्ण शरीराची चरबी देखील वितळते. त्यासोबत तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश जास्त करायचा. जसं की मोड आलेले कडधान्य, हिरव्या भाजीपाला. सकाळच्या टायमाला दही खायचं, दुपारी 1 ग्लास ताक प्यायचं आणि रात्री झोपतेवेळी दूध प्यायचं. म्हणजे आपलं वजन आहे ते नियंत्रित राहतं आणि आपण आजारी देखील कधी पडत नाही. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. दोन्ही हात आहेत ते आपल्या कानाच्या वरती ठेवायचं, बघू शकता. आणि आपल्याला एकदा उजव्या साईडला टच करायचं, एकदा डाव्या साईडला टच करायचं आणि त्यानंतर समोर असं वाकायचं आहे. आपलं मस्तक आहे ना, तो असं फरशीला टच झालं पाहिजे इतकं तरी वाकायचं आहे. असं वाकल्यामुळे काय होतं, बघू शकता पोटावरती खूप सारा ताण पडत आहे. पाठीचा कणा देखील मजबूत होतो. त्या भागातली चरबी कमी होते. कमरेचं दुखणं गायब होतं आणि आपलं वजन देखील आरामशी कमी होतं. जसं आपण उजवीकडून टच करत आहे त्यानंतर डावीकडून असं टच करत आहे ना, यामुळे काय होतं, आपल्या कमरेवरची, पोटावरची आणि आपल्या हिप्सवरची जे साईड फॅट आहे ना, ते पूर्णपणे वितळतं. पूर्ण शरीर शेपमध्ये येतं.
त्यामुळं हा देखील व्यायाम खूप खास आणि खूप महत्त्वाचा आहे. रोज तुम्ही 1 मिनिटं करू शकता. जर अजिबात थकान नाही वाटली तर 2 मिनिटं 3 मिनिटं किती करू शकता, कारण जितकं कराल तितका रिझल्ट भारी भेटतो. तसेच आपलं वजन वाढू नये असं जर खरंच वाटत असेल तर व्यायाम तर रोज करायला पाहिजे. त्याचसोबत जंक फूड पूर्णपणे बंद करा. साखर खाऊ नका. प्रोटीनयुक्त आहार घ्या. पुरेसं पाणी घ्या. कोल्ड्रिंक्स अजिबात प्यायचं नाही. मसाले पदार्थ होईल तितकं टाळा. अन्न आहे ते नीट चावून खा. म्हणजे आपलं वजन आहे ते एकदम नियंत्रित राहतं आणि थोडा जरी व्यायाम केला तो शरीराला लागत असतो. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी काय करायचं, एक पायचं फोल्ड करून घ्यायचं, दुसरा पाय स्ट्रेट ठेवायचं. त्यानंतर दोन्ही हात आहे तसं फरशीला ठेवायचं आणि आपले हात जितकं पुढं जातात तितकं आपल्याला जायचं आहे आणि पूर्णपणे वाकायचं आहे. या व्यायामाचा असर आपल्या पूर्ण शरीरातली चरबी वितळण्यासाठी हा छान असा व्यायाम आहे. तुम्हाला जर पूर्ण शरीर शेपमध्ये हवं असेल, एक्स्ट्राची चरबी अजिबात असं लटकू नये असं जर वाटत असेल तर हा व्यायाम तुम्हाला रोज करावा लागेल, कारण या व्यायामाचा असर समोरून देखील व्हायला आहे आणि मागून देखील. त्यामुळे पोटावरची वाढलेली चरबी पूर्ण गायब करण्यासाठी आणि आपलं वजन ओके ठेवण्यासाठी, जसं की नियंत्रित ठेवण्यासाठी हा देखील व्यायाम एकदम छान आहे. कारण वाढत्या वजनामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागेल. जसं की जास्त वजन वाढल्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब असे अनेक आजार आहे जे खूप घाबरवत असतात. त्यामुळं तुम्हाला जर आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेने फिट राहायचं असेल तर रोज असे व्यायाम करत जा. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करून मांड्या पाय घालून बसायचा आहे. दोन्ही हात असं मागे गेले पाहिजे. आपलं मस्तक फरशीला टच झालं पाहिजे. असा हा व्यायाम आहे, एकदम हलका. या व्यायामाचा असर खूप छान होतो, खास करून आपल्या कमरेला, पोटाला आणि आपल्या हिप्सवरती. त्यामुळे त्या भागातली चरबी कमी होते आणि आपलं शरीर आहे ते एकदम छान सुटसुटीत होतं. कुठंही एक्स्ट्राची चरबी लटकलेली तुम्हाला दिसणार नाही. कारण व्यायामच इतके असरदार, सोपे जरी असले तरी रिझल्ट खूप छान देतात. कारण असर त्याच भागामध्ये होतो ज्या भागामध्ये जास्त चरबी साठली आहे आणि त्या भागची एकदा चरबी कमी झाली की वजन देखील कमी होतं आणि आपलं शरीर आहे ते शेपमध्ये येतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनिटं तरी नक्कीच करायला पाहिजे, कारण सोपे जरी असले तरी खूप छान आहेत आणि व्यायाम केल्यासारखं वाटत नाही. असेच आपल्याला रोजच्या रोज हलके फुलके व्यायाम करून स्वतःला फिट ठेवायचं आहे. वाढत्या वजनाची समस्या ही खूप मोठी आहे आणि आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही. त्यासाठी रोज असा व्यायाम करायचा आहे आणि स्वतःला घडवत राहायचं आहे. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.